तर तिकडे खाते वाटपानंतर आता नव्या मंत्र्यांना बंगल्याचं वाटप देखील करण्यात आलंय। मात्र बंगल्याचं वाटप करत असताना भाजपच्या मंत्र्यांना बंगले देण्यात आलेत, तर शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना मात्र बंगल्याऐवजी फ्लॅट देण्यात आलेत आणि त्यामुळे शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले यांना बंगल्याऐवजी फ्लॅटचं वाटप करण्यात आलंय आणि फ्लॅट मिळाल्यामुळे या मंत्र्यांनी खंत व्यक्त केली आहे। तर माहितीच्या कोणत्या नेत्यांना काय मिळालं ते पाहूयात। चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक बंगला मिळालाय, पंकजा मुंडेंना पर्णकुटी बंगला मिळालाय, राधाकृष्ण विखे पाटलांना रॉयल स्टोन बंगला, शंभूराज देसाईंना मेघदूत बंगला देण्यात आलाय, तर गणेश नाईक यांना पावनगड बंगला मिळालाय। त्याचबरोबर उदय सामंत यांना मुक्तिगिरी बंगला मिळालाय। धनंजय मुंडे यांना सातपुडा बंगला देण्यात आलाय, तर गिरीश महाजनांना सेवा सदन बंगला देण्यात आलाय। त्याचबरोबर गुलाबराव पाटील यांना जेतवन बंगला देण्यात आलाय, तर राहुल नार्वेकरांना शिवगिरी बंगला मिळालाय। त्याचबरोबर राम शिंदेना ज्ञानेश्वरी बंगला देण्यात आलाय, तर प्रताप सरनाईक यांना अंबर 5 बंगला देण्यात आलाय। मी नागपूर अधिवेशनानंतर संभाजीनगरला आलोय। संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांना भेटणे, आलेल्या शुभेच्छाचा स्वीकार करणे आणि काल मी गेलो होतो बीडला देशमुख सरपंचाची जी हत्या झाली त्या तपासामध्ये त्या ठिकाणी मी आणि मंत्री उदय सामंतजी आम्ही दोघंजण गेलो, तिथं व्हिजिट केली होती आणि काल मला कळालं दुपारून की काही दालनाचे वाटप झालेले आहेत, काही बंगल्याचे वाटप झालेले आहेत। कोणतंही दालन असलं, कोणताही बंगला असला, त्यामुळे मंत्री असलेल्या पदाला कुठं धक्का लागत नसतो। म्हणून तुम्ही कोणत्या दालनामुळे आम्ही नाराज असण्याचं मला तरी वाटत काही कारण नाही। माझा मुक्तागिरी आहे, जेतवन गुलाबराव पाटलांचा आहे, संजय राठोड साहेबांचा तोच आहे, असे आम्ही जे 12 मंत्री आहोत त्याच्यातल्या 8 मंत्र्यांचा तोच आहे। तसं बीजेपीचे जे मंत्री आहेत त्याच्यातल्या 10 मंत्र्यांचा बंगला आहे, बाकीच्यांना फ्लॅट आहे। त्याच्यामुळे तुम्ही कुठेही आमच्यामध्ये वाद लावायची संधी सोडत नाही आणि आमच्यामध्ये वाद लागणार नाही। त्यांचं दालन मी काही बघायला गेलो नाही, एवढं मोठं दालन मला अजून दिलेलं आहे माझ्या पक्षानं आणि मुख्यमंत्र्यांनी, अजून याच्यापेक्षा काय मला हवं आहे। आणि घराचा झाला प्रश्न तर मी ठाण्यालाच राहतो, इकडनं अर्ध्या पाऊण तासात ठाणा आहे, माझं वांद्र्यालाही घर आहे, त्यामुळे मी इथे यायला मला काही घराची गरज नाही। उलट मी तर सांगेन की जे काही दालन वगैरे आहे मला चांगलं मिळालेलं आहे त्याचं थोडंसं रिनोव्हेशन मी करून घेईन, परंतु मी नाराज नाही। जे लोकांना स्वप्नामध्ये मिळत नाही ते मला मिळालेलं आहे। कशाला तुम्ही विचार करता की हाच बंगला पाहिजे, तोच बंगला पाहिजे, हेच दालन पाहिजे? मी समाधानी, उलट खुश आहे। कुठेतरी मला बसायला मंत्रालयामध्ये आता स्वतःची जागा मिळाली आहे।